रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुन लो तेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आता माझे भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीते तुझेच नाम उच्चारिते धन्य धन्य गोरक्षनाथा धन्य धन्य गोरक्षनाथा धन्य धन्य मच्छिंद्रनाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या 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 चरणी ठेवितो धन्य धन्य गोरक्षनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या
माया नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त यच्चावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अवतार घेतला असे असणारे संत, देवमान्य संत, जगमान्य संत, नोहे नोहे संत, मान्य संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांच्या गाथ्यातील उपदेश प्रकरणातील 3 पाकळ्यांचं हे पुष्प तुम्हा जीवांच्या सेवेकरता निवडलंय. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवायची सर्वांनी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. की निमित्तानं सेवा हे सर्वांना श्रुत आहे, ज्ञात आहे, पण वक्त्यानं 2 शब्दाचा परिहार द्यायचा तोसा. आज आपल्या पुण्य पावनभूमी श्री क्षेत्र कनगर गाढे वस्ती वडाचे लवण या ठिकाणी चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व धर्मनाथ बीज सोहळा या निमित्त चालू असलेला हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यातील आजची ही तृतीय दिनी कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आलंय. विठ्ठल ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे असं असणारं काणिपनाथ तरुण भजनी मंडळ असेल, त्याचप्रमाणे पंचकृषीतील सर्वच भजनी मंडळ असेल, सर्व ग्रामस्थ असतील, यांच्या सर्वांच्या सहयोगातून हा काय चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. बीजोत्सव सोहळा आज या ठिकाणं पार पडतोय बघा. गेल्या 52 वर्षापासून, गेल्या 57 वर्षापासून चालू असलेला हा काय आहे, धर्मनाथ बीजेचा सोहळा आहे बघा. अतिशय सुंदर नियोजन आज या ठिकाणं आयोजक नियोजक मंडळींनी केलेलं आहे. उत्कृष्ट अशी मंडप आहे, साऊंड सिस्टीम आहे, लाइटिंग आहे, सर्व गोड नियोजन आहे. मला आवडेल एवढं गोड नाही, तर त्या नाथांना आवडेल, त्या बजरंगबली हनुमंतरायांना आवडेल एवढं गोड नियोजन आज या ग्रामस्थांनी केलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन प्रसंगी उपस्थित असणारे सर्व ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच आहे. गायनाची उत्कृष्ट साथ करणारे, आपल्या परिसरावाचंच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्याचं भूषण असणारे हरिभक्त परम आदरणीय आमचे सोपान महाराज दिवे असतील. अतिशय गोड गायन आहे बघा त्यांचं. त्यांचा आवाज ऐकला की त्यांचे स्वर अगदी मनाला स्पर्श करून जातात, इतकं गोड त्यांचं गायन आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांची तुम्ही पहिल्या दिवशी कीर्तनरूपी सेवा श्रवण केली असे असणारे हरिभक्त परायण, गायनाचं गोड साथ आहे, उंच आवाज आहे असे असणारे हरिभक्त परायण परम आदरणीय परम पूजनीय अमोल महाराज गाडे असतील, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे माझी मातोश्री असेल, ताई असतील, सर्वजण बहुसंख्येने आहात. आमचे बापू मामा असतील, त्यांची वेळोवेळी साथ आम्हाला असते. फार गोड गायन त्यांचं देखील आहे. माझे वडील असतील, आमचे गाढे मामा रावसाहेब मामा असतील, त्याचप्रमाणे बाबा तुमचं नाव गाडे, सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला, ज्यांनी आमचं नाव सुचवलं असे असणारे परम आदरणीय आमचे शंकर भाऊ असतील, त्यांनी सांगितलं कुणाला, ज्यांचं आयोजक नियोजक मंडळी आहे असे असणारे भीमराज महाराज गाडे असतील, त्यांना सांगितलं आणि त्यांनी आमची या ठिकाणी सेवा केली. त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. तुम्हाला संत मायबापांच्या दर्शनाची संधी त्यांच्यामुळे प्राप्त झाली बघा. आणि त्याचप्रमाणे सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ आहे, आमचे परम आदरणीय तानाजी मामा असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मी आज या गादीवरती उभी आहे अशा माझ्या गुरुस्थानी असणारे माझे पती हरिभक्त परायण संत कथाकार विकासजी महाराज हापसे असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आमचे हरिभक्त परायण परम आदरणीय परम पूजनीय विठ्ठल महाराज नालकर, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. माझा भाऊ चैतन्य असेल, विनेकरी बाबा असतील, तुळशीवाल्या ताई असतील आणि त्याचप्रमाणे छोटे मुलंही आज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे चोपदार मामा आहे हरिभक्त परायण जगदाळे महाराज, त्यांची आम्हाला साथ आहे. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे भाऊसाहेब मामा गाडगे असतील, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथांचे सेवक आमचे दत्ता महाराज असतील, त्याचप्रमाणे
स्वप्नील महाराज असतील आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृदुंगाची गोड साथ करणारे मृदुंग महामेरू म्हणायला हरकत नाही रामेश्वर महाराज दुमाले असतील. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. फार गोड वाजवतात माईबाप, किती गोड वाजवतात. ऐका ना. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, पांडुरंग बोलतो मृदुंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, पाशाने बोलतो पाषाण, बोलतो मृदुंग, बोलतो पाषाण, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, बोलतो मृदुंग. सर्वांची गोड साथ आहे. ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच आहात. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे येथे कोणी कथाकार असेल, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी कितीही सुंदर सांगू द्या, तुम्ही अगदी जीव तोडू तोडू वाजवू द्या, त्यांनी अगदी बिंबीच्या देठापासून गाऊ द्या, पण जर आपला आवाज सर्वांपर्यंत पोहोचला नाही तर काही उपयोग आहे का? नाही महाराज. म्हणून सर्वात महत्त्वाचं काम सिस्टीमवाल्या दादांचं आहे. अतिशय गोड सिस्टीम आहे. पहिल्यांदा वाटलं मला माझा आवाज ओढतोय, पण इतकं गोड त्यांनी ऑपरेटिंग केली ना, अगदी सहज बोलावं आणि लांबपर्यंत आवाज जावा. त्यांची सिस्टीम गोड आहे. उत्कृष्ट प्रकारची साऊंड सिस्टीम आहे दिवी भाऊंची. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहात, पुरुष वर्गही आहात. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. एखाद्याचं चुकून नाव राहिलं तर दिलगिरी व्यक्त करते. शेवटपर्यंत सुचवा बघा. आणि आमचे परमार्थप्रेमी ज्यांची दिंडीमध्ये आम्हाला साथ असते भजनासाठी असे असणारे गाडे भाऊ असतील, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना अभिवादन करते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल 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 आता अभंगा जगद्गुरु तुकोबारायांना तुम्हा माझीवाला काय उपदेश करायचा आहे, नेमकं काय सांगायचंय ते मी भाऊ तुमच्या समोर मांडते. मग अभंगाचा विस्तार करायला सोपा जाईल बघा. अभंगा जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा माझीवाला सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबारायांनी सांगितलं मायबाप. कुणाला सांगितलं? इकडं बघा, इकडं लक्ष द्या, त्या मुलांकडे बघू नका. कुणाला सांगितलं? देवाचं भजन करा. तुम्हाला सांगितलं, मला सांगितलं, आपल्या सगळ्यांना सांगितलं का काय करा? त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. आता विठ्ठल म्हणजे काय? दुसरं काहीच नाही, ती एक संकल्पना आहे. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिघांचं रूप काय आहे? एका ठिकाणी आहे. अशा असणाऱ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची तुम्ही काय करा? भक्ती करा, त्याचं भजन करा. नाही बसलं तर काय होणार? तुमचा आमचा जन्म वाया जाणार. नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं म्हणजे काय? जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी तिचा वापर न होणं म्हणजे काय होणं महाराज? वाया जाणं. उदाहरण देऊन द्यायचं ठरलं तर ऐका. तुम्ही सर्वजण कीर्तनासाठी आलात बरोबर. आता कोणी परिसरातलंच आहे सर्वजण, कोणी 4 व्हीलरनी, कोणी 2 व्हीलरनी, कोणी पायी आलं. येथे आल्यानंतर बसले सर्वजण. काहींना मणक्याचा त्रास, काहींना याचा त्रास, पण तरी देखील कीर्तनासाठी बसलात. महिला मंडळ बसलात, पण येथे बसल्यानंतर जर तुम्ही हरिकीर्तन श्रवण केलं नाही तर हा सर्व केलेला खटाटोप काय झाला? वाया गेला. याच्या पुढे जाऊन सांगते, हा काय आहे? बोला ना, दिसत नाही का तुम्हाला? का बोलता येत नाही? मी माझ्या प्रत्येक कीर्तन प्रवचनातून सांगत असते, जब श्रोता जागता है तो वक्ता अच्छी कथा सुनाता है, जब श्रोता जागता है तो वक्ता अच्छी कथा सुनाता है, और जब श्रोता सो जाता है तो वक्ता कुछ भी. काही पण बघायचं नाही, अगदी अभंगाला अनुरूप बोलायचे, पण विचारलेल्या प्रश्नांची होकारार्थी नकारार्थी उत्तर देत चला. कीर्तन प्रवचन एकट्याचं नाही, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद येथे प्रत्येकाचं सहकार्य लागतं माईबाप. त्यावेळेस कीर्तन प्रवचन या गोष्टी होत असतात. मग हे काय आहे? माईक आहे. कशासाठी आहे?
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा याकरिता. परंतु या माईकमधून जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर ही वस्तू काय झाली? वाया गेली. अगदी तसंच आहे, नरदेह म्हणजे एक प्रकारची वस्तूच आहे. या नरदेहाला येऊन जर भगवंताचं वजन झालं नाही तर हा नरदेह काय होईल? वाया जाईल. नाही देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता. तोया झाला पाटाबादिकेचा, 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 तोया झाला पाटाबादिकेचा. देवी दिला देह भजना गोमाता, 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 देवी दिला देह गोमाता, देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. बघा, कीर्तन प्रसंगी हरिभक्त परायण परमादरणीय परमपूजनीय गुरुस्थानी असणारे आमचे हरिभक्त परायण संजयजी महाराज शेट्टीही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे सरजी जयसिंग मामा घाडगे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनाही त्यांचं अभिवादन करते. आणि बघा, ज्याच्याकरिता नरदेह दिलाय त्याच्याकरता वापर केला नाही तर काय होतो? वाया जातो. नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हणले, ओ तू कोबर आहे, आम्ही देवाचं भजन करू पण आम्ही संसारिक आहोत, आम्हाला अगोदर काय करू द्या? संसाराची भरोभरी करू द्या. आता भरोभरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल, पण काहीच केल्यानं मायबाप संसार पूर्ण होत नाही. जेवढा अट्टहासानं सायासानं करू तेवढं त्या भगवान परमात्म्यापासून दूर जाऊ आणि एक दिवस या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा माझीवाला वाहून जावं लागेल. करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. मग लोकांना तुकोबऱ्यांचं सांगणं पटलं, तुम्हाला आम्हाला. म्हटलं, ओ तुकोबर आहे, देवाचं भजन करायला काय लागतं? करू ना देवाचं भजन, पण काय केलं पाहिजे? तर जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, देवासाठी फक्त भाव लागतो, भावाशिवाय देव आपलासा होत नाही. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देव भावाशिवाय आपलासा होत नाही, देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त. तुमचं धन लागत नाही, दौलत लागत नाही, पैसा लागत नाही, अडका लागत, काहीच लागत नाही. फक्त काय करा? शुद्ध अंतकरणानं त्याची भक्ती करा. जर त्याची भक्ती केली, असं जगद्गुरु तुकोबर आहे भगवान परमात्म्याची आण घेऊन म्हणजे शपथ वाहून सांगतात. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. यावी ना अनेक असता पैसा धन, वाहा तसे आन विठोबाची. तुझी आन वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासून या. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासून या. आणि भावा व्यतिरिक्त काही करायला जाल तर करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. हा झाला अभंगाचा साधा सोपा आणि सरळ भावार्थ. विठ्ठल 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 आता अभंगाचं चिंतन सर्वांना कळालं? कळालं का? काय सांगितलं? तुकोबरायने देवाचं भजन करा, नाही बसलं तर काय होईल? तुमचा आमचा जन्म वायाला जाईल. पण लोक म्हटले, आम्ही संसारिक आहोत, संसार झाला की मग काय करू? देवाचं भजन करू, संसाराची बरोबरी करू, मग परमार्थाला लागू. पण संसाराची बरोबरी होत नाही. मग तू सगळ्यांना समजलं, सगळे म्हणतात काय केलं पाहिजे? तर भावानं, शुद्ध भावानं देवाला भजलं पाहिजे. आता कळालं की नाही चिंतन? महिला मंडळ मागच्या कळालं का? घ्या झोपून, आता टेन्शन घ्यायचं नाही.
जाता जाता उठून देईन मी तुम्हाला. तुम्ही म्हणताल ताई पहिल्याच कीर्तन कारा, तिथं आल्यानंतर म्हणताय की घ्या झोपून. पण ऐका ना माईबाप, कीर्तन प्रवचनामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जीवात्म्याला झोप लागते. प्रत्येकाला वाटतं कीर्तनाला जावं, कीर्तन ऐकावं, जीवनामध्ये परिवर्तन करून घ्यावं. पण काय जाणू कुणास ठाऊक, तेथे गेल्यानंतर जांभाई येते म्हणजे, डुकली लागते म्हणजे. काही काही माणसं घरी विचार करत असतील, घरी तास 2 तास टी व्ही बघतो, मोबाईल बघतो, पण साधी जांभाई सुद्धा येत नाही. आणि तिथे गेल्यावर डुकली कशी लागते काय कुणास ठाऊक. पण ऐका माईबाप, कीर्तन प्रवचन ऐकणं एवढी सोपी गोष्ट नाही. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, त्याला मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं, त्याच वेळेस देवाची आवड माणसाला निर्माण होत असते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात हरिपाठामध्ये, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्माजन्मांतरीच्या पुण्यानं काय होतं, भगवान परमात्म्याची आवड आपल्याला होत असते. अजून प्रमाण सांगता येतील, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. मग बघा, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, अभंगावरती विश्लेषण करायचंच आपल्याला. पण ऐका, ज्याच्या निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह नियोजित केलाय त्याच्याविषयीचं महात्म्य आपल्याला थोडं कळालं पाहिजे. धर्मनाथ बीजोत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. बघा, गेल्या 52 वर्षापासून आपण करतोय. ही नाथ पंथामध्ये भरपूर दिवसापासून ह्या धर्मनाथ बीजेचं काय आहे, महत्त्व आहे. आणि नाथ पंथ हा जो आहे वारकरी संप्रदायाचा जनक आहे. याची पायाभरणी नाथ पंथापासूनच झालेली आहे. बघा, नाथांपासून सुरुवात आहे. आपण अभंग म्हणतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, म्हणजे एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती. कुठपर्यंत गेली, माझ्या माऊली ज्ञानोबारायांपर्यंत गेली. आणि त्यांनी सर्व समाजाला ज्ञान दिलं, गुह्य असणारं तत्वज्ञान सर्व लोकांना सांगितलं. म्हणून बघा, नाथ पंथामध्ये या धर्मनाथ बीजेचं महत्त्व आहे. धर्मनाथ बीजेचं महत्त्व सांगणार आहे. का करतो आपण सोहळा साजरा, तर ऐका माईबाप, एकदा काय होतं, आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे. आपण नवनाथ भक्तिसाराचं पारायण करताय, त्याच्यामध्ये 34व्या अध्यायामध्ये याचं विस्तृत चिंतन येतं. बघा, का केलं जातं धर्मनाथ बीजोत्सव साजरा, कधीपासून करतो आपण, तर ऐका माईबाप, एकदा गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ मुक्काम दर मुक्काम करत करत प्रयागराजला गेले. तीर्थयात्रा करत होते. पण तीर्थयात्रा करत असताना तुम्हाला माहिती आहे की नाही मला सांगता येत नाही, मी जास्तीचा वेळ तुम्हाला घेणार नाही, अभंगावरती विवेचन मांडायचंय. पण अगोदर थोडक्या वेळेमध्ये तुम्हाला या कथेचा स्पर्श करून देईल. बघा, मग मुक्काम दर मुक्काम करत करत तीर्थयात्रा प्रयागराजपर्यंत जाऊन पोहोचले. प्रयागराजमध्ये गेल्यानंतर गावातील लोक, त्या जनता काय होती, दुःख अवस्थेमध्ये होती, शोकाकुल अवस्थेमध्ये होती. तर गुरु मच्छिंद्रनाथांनी विचारलं, प्रजेला तुम्ही दुःखी का आहात, शोकाकुल अवस्थेत का आहात. तर प्रजेनं सांगितलं, आमचा जो राजा होता ना, त्रिविक्रम नावाचा राजा होता. बघा, तो त्रिविक्रम राजा मृत्युमुखी पडलाय. असा राजा पुन्हा होणे नाही. हा राजा प्रजेचा सांभाळ करत होता, पालन पोषण करत होता. पण असा असणारा चांगला राजा आम्ही गमावलाय, म्हणजे मृत्यू पावलाय, मरण पावलाय. आता पुन्हा असा राजा जन्माला येणार नाही, त्याच्यामुळे आम्ही दुःखी आहोत. मग मच्छिंद्रनाथांना वाटलं, एवढी जनता शोकाकुल अवस्थेत आहे, दुःखी आहे, म्हणजे 100% हा व्यक्ती चांगला असावा, पुण्यवान असावा. मग गुरु मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये असं आलं की आपण काय केलं पाहिजे, या राजाला जिवंत केलं पाहिजे. मग जिवंत केलं पाहिजे असं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसले आणि बघितलं या राजाची प्राणज्योत कुठपर्यंत गेली. ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसल्यानंतर त्यांना कळालं की या राजाचा दुसऱ्या योनीमध्ये जन्म झालेला आहे. असं कळाल्यानंतर मच्छिंद्रनाथांना वाईट वाटलं, हळहळ व्यक्त केली. आता आपण या राजाला पुन्हा जिवंत करू शकत नाही. पण गुरु गोरक्षनाथांना या प्रजेची दुःखाकुळ असणारी अवस्था सहन होत नव्हती. प्रजेला सांगितलं त्यांनी, जोपर्यंत मी तुमच्या राजाला जिवंत करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असं म्हटल्यानंतर, आणि जर म्हटले मी या राजाला जिवंत करू शकलो नाही तर मी अग्नीच्या स्वाधीन माझा देह करेल. तुम्ही ऐकली असेल कथा, पारायण करताय तुम्ही भरपूर दिवसापासून, मी काय करेन, देहांत प्रायश्चित्त करेल. असं म्हटल्यानंतर आता गुरु मच्छिंद्रनाथांना काय वाटलं, खरंच गोरक्षनाथ काय करतील, देहांत प्रायश्चित्त करतील का. तर यांनी माझ्या आवडीसाठी मला वडा पाहिजे होता तर स्वतःचं बुबुळ काढून दिलं. असा असणारा भक्त आहे. मग आपण काय केलं पाहिजे,
पाहिजे, याला याच्यापासून वाचवलं पाहिजे. म्हणून गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगतात, तू काळजी करू नको, आपण काय करू, या राजाला जिवंत करू. पण एक काम कर, मी काय करतो, या राजाच्या देहामध्ये पदार्पण करतो, माझं शरीर सोडतो आणि त्याच्या देहामध्ये जातो. मग त्याच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथांनी पदार्पण केलं. 12 वर्ष राणी रेवती सोबत काय केलं, मच्छिंद्रनाथांनं संसार केला. आणि 12 वर्ष झाल्यानंतर कोणी त्याच्या शरीरात, त्रिविक्रम राजाच्या शरीरात कोणी पदार्पण केलं, मच्छिंद्रनाथांनी. किती वर्ष केलं, 12 वर्ष केलं. राणी रेवती सोबत संसार केला आणि 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथांचा अंशरूपी पुत्र म्हणजे धर्मनाथ जन्माला आले. आणि धर्मनाथ जन्माला आल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पुन्हा त्या राजाच्या शरीरातून आपला प्राण काढून घेतला, पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये पदार्पण केलं आणि त्या मुलाला आशीर्वाद दिला की 12 वर्षानंतर गुरु गोरक्षनाथ तुला काय करतील, अनुग्रहित करतील. आणि अनुग्रहित केल्यानंतर काय होईल बघा, मग तो बीजोत्सव साजरा केला जाईल. तो दिवस होता माघ शुद्ध द्वितीयेचा. त्या दिवसापासून हा धर्मनाथ बीजोत्सव साजरा केला जातो. बघा, गुरु गोरक्षनाथांचा किमया नामक ग्रंथ आहे, वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये सांगितलं जातं, जो कोणी हा धर्मनाथ बीजोत्सव साजरा करेल त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं भय, दुःख, दारिद्र्य काहीच राहणार नाही. त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी पदार्पण करेल. म्हणून हा उत्सव साजरा केलाच पाहिजे, असं या उत्सवाचं महत्त्व. विठ्ठल 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 बघा, फार महत्त्वाचा दिवस आहे बघा हा धर्मनाथ बीजोत्सवाचा. आणि त्याच्या निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये भगवान तुकोबरायांचा अभंग, संत तुकोबरायांचा अभंग मी सेवेकरता निवडलाय. तुकोबरायांनी तुम्हा जीवाला देवाचं भजन करायला सांगितलं. पण बघा, आता ज्या संताचा अभंग निवडलाय त्या संताचं महात्म्य हे आपल्याला कळालं पाहिजे, बरोबर आहे की नाही महिला वर्ग. मग माझे जगद्गुरु तुकोबराय काय आहेत, संत आहेत. आणि महाराष्ट्र ही काय आहे, संतांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत जन्माला आलेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान महाराज, म्हणजे सर्व साधू संत या मातीत जन्माला आले. म्हणून त्यांच्या विचारानं, त्यांच्या साधनेनं ही भूमी काय झालेली आहे, पुनीत झालेली आहे, पावन झालेली आहे. म्हणून म्हटलं जातं बघा, पवित्रते पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. या साधू संतांचा जन्म या मातीत झाला. म्हणून त्यांच्या विचारानं, त्यांच्या साधनेनं ही भूमी काय झाली, पुनीत झालेली आहे, पावन झालेली आहे. लक्षात घ्या मायबाप, या सर्व साधू संतांचं एकत्रीकरण करून संत श्रेष्ठ बहिणाबाई या वारकरी संप्रदायाची इमारत उभी करतात एका अभंगामध्ये. फार गोड सांगितलं त्यांनी. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकार, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय या वारकरी संप्रदायाचं काय आहेत, कळस आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं स्थान फार उंच आहे. अशा असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे बघा. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सांगायला गेलं तर त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांचं नाव घेतल्यानंतर यमाच्या अंगाला कंप सुटतो. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा, नाम घेता का पेयमा, नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा, नाम घेता का पेयमा, नाम घेता का पेयमा. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, यमाच्या अंगाला काय सुटतो,
थरकाप सुटतो, कंप सुटतो. हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना बघा या वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलेलं आहे. परमार्थाचं काय म्हणतात? नाक म्हणतात. बघा बघा, नाक होणं सोपी गोष्ट नाही. साधी आपल्याला नाकावर माशी बसलेली सुद्धा सहन होत का? होती पुरुष वर्ग, महिला मंडळ होती का? नाकावर माशी बसलेली सुद्धा सहन होत? जर तुमच्या होत असेल तर सांगा मला, मी माझ्यासोबत घेऊन आले तुमच्या नाकावर, सोडून बघू. माशी बसलेली सहन होत नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय काय आहेत? परमार्थाचं नाक आहे. तुम्ही म्हणताल ताई असा काय पुरावा आहे, काय तुमच्याकडे काय उदाहरण आहे की तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांना परमार्थाचं नाक म्हणतात? तर माझ्या एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये परमार्थाच्या नाकाची फार सुंदर व्याख्या केली. परमार्थाचे मुख्य बीक, निरपेक्षता तेची नासिक, तेने विनते निर्नासिक, कैसे सुख सापेक्ष. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तेची नासिक. निरपेक्षता म्हणजे काय? मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसणे. स्वार्थ नसणे म्हणजे त्यागाची भावना. त्याग म्हणजे जीवनातलं कडकडीत वैराग्य. असं कडकडीत वैराग्य कुणाकडे आहे? जगद्गुरु तुकोबारायांकडे आहे. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? परमार्थाचं नाक म्हटलंय बघा. आणि या नाकाला काय आहे? भक्तीचा शेंडा आणि वैराग्याची स्वच्छता आहे. आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य कशाहून ठरवलं जातं? नाकाहून ठरवलं जातं. नाक जर सुंदर नसेल तर काही उपयोग आहे का? चेहरा माणसाचं सुंदर दिसेल का? ऐका बरं, उदाहरण सांगते मग तुमच्या लक्षात येईल. एक गृहस्थ आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी गेला. गेल्यानंतर त्याच्या पत्नीला खूप आनंद झाला. तिचा पाय घरातच ठेरेना. घरातून दारात, दारातून घरात, मध्येच माळा राणावर एवढ्या गरगर गरगर चक्कर मारते. शांताबाई एवढ्या चक्रा मारणार नाही, एवढ्या ती चक्रा मारते बघा. तर शेजारीन म्हणते, एवढ्या चक्रा मारायला काय झालं राधा काकू? ती म्हणते, आता मला सून येणार आहे आणि मी सासू होणार आहे. काय म्हटली? मला सून येणार आहे आणि मी सासू होणार आहे. बघा, आत्ताच्या काळात सुनांनी सासवा होण्याचे स्वप्न सोडून द्या. कारण की काळच असं आहे की नुसतं स्वप्नातच पाहत राहायचं. बघा, ती स्वप्न बघत असते की मला सून येणार आहे आणि मी काय होणार आहे? सासू होणार आहे. असं बोलता बोलता दोघींच्या गप्पा रंगतात. तेवढ्यात तिचा नवरा घरी येतो, तिचा पती घरी येतो. घरी आल्यानंतर त्या असणाऱ्या पत्नीचा पाय जमिनीवर टेकत नाही. ती म्हणते, बंट्याचे पप्पा बघितली का मुलगी कशी आहे सांगा ना. तो म्हणतो, मुलगी फार सुंदर आहे, पण मला बसू तर दे. म्हणे, हो हो बसा बसा, पण सांगा मुलीचं वर्णन करून सांगा बरं मुलगी कशी आहे. तो म्हणतो, मुलगी एवढी सुंदर आहे, मुलगी फार सुंदर आहे, मुलीचं वर्णन करते मी, ऐका. आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर त्या मुलीचं चित्र रेखाटा. किती सुंदर आहे, आकृती तयार करा. एवढी सुंदर मुलगी आहे बघा. चालायला लागली की हरणीच्या पावलांनी चालते. अगदी ताणलेल्या धनुष्यासारख्या तिच्या भुवया आहेत. लांब सुडोल मांदा आहे. भुजंगासारखी तिची वेणी आहे. कुरळे कुरळे मस्त केस आहेत. सफरचंदासारखे तिचे गाल आहेत. पाणीदार डोळे आहेत. ओठ गुलाबाच्या पाकळीसारखे आहेत. फार सुंदर मुलगी आहे. तर बंटेची माय म्हणते, हो बंटेची बाप्पा एवढी सुंदर मुलगी? हो फार सुंदर आहे. मग तारीख पकडली का तुम्ही? म्हणे, नाही नाही, ऐकून तर घे मुलीचं वर्णन, अजून काहीच ऐकायचं नाही मला, जा पटकन तारीख धरून या. तो म्हणतो, ऐकून तर घे बंटेची माय, मुलगी फार सुंदर आहे, पण मुलीला नाकाचा पत्ता नाही त्याने वाया गेली. नाही त्याने वाया गेले. नाक नाही देणे वाया गेले. नाक नाही देणे. काय करावे ते 32 लक्षणे. काय करावे ते 32 लक्षणे. काय करावे ते 32 लक्षणे. नाक नाही त्याने वाया गेले. नाक नाही त्याने वाया गेली. नाक नाही त्याने वाया गेली. नाक नाही त्याने. नाक नाही त्याने. अगदी समर्थ
समर्पक प्रमाण आहे बघा. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही ते वाया गेले, नाक नसेल तर चेहऱ्याचं सौंदर्य दिसून येणार नाही बघा. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय या परमार्थाचं काय आहे? नाक आहे. आणि त्या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. नाकाला शेंडा असणं फार महत्त्वाचं असतं. शेंडा नसेल तर त्याला किंमत नाही. पण जेवढा शेंडा, नाकाला धार असावी पण धार नसावी. शब्द कळतोय ना? नाकाला धार असावी पण धार नसावी. सगळ्यांचे बॅटरी चार्जिंग आहात ना? शब्दाकडे लक्ष आहे ना? म्हणजे नाक जेवढं सरळ दिसायला तेवढं ते स्वच्छ सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे त्या नाकाला भक्तीचा शेंडा आणि वैराग्याची काय आहे? स्वच्छता आहे. अशी असणारे माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आता तुकोबरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं, पहिला शब्द आलाय सांगतो. काय आलाय? सांगतो. तर कोणी विचारलंय का आपल्यापैकी जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगा म्हणून? विचारलंय का बाबा? नाही विचारलं. तरी देखील जगद्गुरु तुकोबराय सांगतात. येथे सांगतात कोण, सांगतात काय आणि सांगतात कुणाला, हे फार महत्वाचं आहे. हे येथे सांगतात जगद्गुरु तुकोबराय, सांगतात तुमच्या आमच्या हिताचं, तुम्हा आम्हाला सांगतात बघा. आता या समाजामध्ये एवढे सांगणारे आहेत ना माईबाप, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण हे सांगणाऱ्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. सांगणाऱ्याचं सांगणं अधिकाराचं पाहिजे, सांगणाऱ्याला त्याचा अनुभव पाहिजे आणि सांगणाऱ्याचं सांगणं हिताचं पाहिजे. 3 गोष्टी असल्या तर ऐकायला हरकत नाही बघा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं अधिकाराचं आहे. अधिकार कशाला म्हणायचं? आधी आपण करायचं मग इतरांना सांगायचं, याला म्हणतात अधिकार. अधिकाराशिवाय माणसानं बोलू नये. ज्याला त्याला ज्याचा त्याचा अधिकार असतो बघा. आता मी जर म्हटलं उद्या अख्खं वडाचं लवण नाही, कणगर बंद राहील, ठेवल का कोणी बंद? बोला ना. ओ टोपीवाले, मागचे चष्म्यावाले, बोला. ठेवल का कोणी बंद? नाही ठेवणार. पण हेच वाक्य देशाचे पंतप्रधान साहेब बोलले, उद्या कणगरच काय, उद्या अख्खा महाराष्ट्र बंद राहील. कुणाला चालू ठेवण्याची हिंमत? तो त्यांचा अधिकार. रस्त्यानं चाललो आपण आणि चालता चालता एखाद्या व्यक्तीला म्हणलं, तुझ्याकडे पाहावं लागतं बरं. काय म्हटलो? तुझ्याकडे पाहावं लागतं. तो म्हणून काय पाहायचं, घे पाहू. पण हेच वाक्य जर एखादे DYSP साहेब बोलले बाबा की तुमच्याकडे पाहावं लागतं बरं, रात्रभर झोप येणार नाही आपल्याला. का म्हटले असतील? काय कारण असेल? काय काय गुन्हा केलाय, काय चूक केली, नाना प्रकारचे प्रश्न डोक्यामध्ये येतात. का? तो त्यांचा अधिकार. अधिकार म्हणजे आधी आपण करायचं मग इतरांना सांगायचं. आता बघा एक उदाहरण सांगते, लक्षात येईल. बाप मुलाला सांगतो, बाळ्या जा एवढी बिडी पेटून घेऊन ये. काय म्हटला बाप मुलाला? जा एवढी बिडी पेटून घेऊन ये. मुलगा गेला, चुलीवरती बिडी धरली आणि बापापर्यंत जाईपर्यंत बिडी विझून गेली. बाप मुलाला म्हणतो, मूर्खा, तुला साधी जीवनामध्ये बिडी पेटवता आली नाही, तू जीवनात काय करायचा, काय उच्च पदावर जायचा. असं म्हटल्यानंतर तरुण पिढी अशी असते माईबाप आत्ताची, आम्हाला चॅलेंज, आम्हाला आत्ता जातो पेटून घेऊन येतो. मुलगा जातो चुलीवरती बिडी धरतो माईबाप आणि बापापर्यंत जाईपर्यंत बिडी अर्धी विझून जाते, अर्धी संपून जाते. बिडी अशी जात आहे, ती ओढल्याशिवाय पेटत. मला अनुभव नाही पण तुमच्या अनुभवाची बोल तुमच्यासमोर मांडते बघा. ती ओढल्याशिवाय पेटत नाही. बापापर्यंत जाईपर्यंत बिडी अर्धी संपून जाते. मग बाप मुलाच्या हातातून बिडी घेतो आणि एका एका झुरक्याला एक एक उपदेश करतो. बाळा, बिडी पिणं चांगलं नसतं, या बिडीनं शरीराचा नाश होऊन जाईल, तुझं आयुष्य संपूर्ण जाईल. एका एका झुरक्याला एक एक उपदेश. ऐकल का मुलगा? जर बापाला वाटत असेल मुलानं ऐकावं तर बापानं त्याच्या जीवनातलं बिडी नावाचं व्यसन बंद केलं पाहिजे आणि सिगारेट चालू केलं पाहिजे. बरोबर ना? बिडी, तंबाखू, सिगारेट, दारू नावाची व्यसनं काय केली पाहिजे? बंद केली पाहिजे. याला म्हणतात अधिकार. अधिकार म्हणजे आधी आपण करायचं मग समाजाला सांगायचं, याला अधिकार म्हणतात. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं अधिकाराचं आहे. अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार होता तसा त्यांनी समाजासमोर मांडला. आता सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं सुद्धा आहे. नुसतं अधिकाराचं असून चालत, त्याला अनुभव पण पाहिजे. मग लोक म्हटले तुकोबराय तुम्ही सांगता हे अधिकाराचं आहे, पण तुम्हाला त्याचा अनुभव आहे का? अनुभव आले अंगा
वा गायक वा. अनुभव आले अंगा. हे अनुभव आले अंगा. 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 हे या जगात येताचे, ते या जगात येताचे. अनुभव आले अंगा. अनुभव आले अंगा. अनुभव आले अंगा. हे अनुभव आले वा, सर्वांनी टाळी वाजवा एकदा. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. अनुभवाशिवाय माणसानं बोलू नाही. आता बघा मावशांनो, इकडे बघा. किती अभंग पाठ असणं याला किंमत आहे का किती यांचा अर्थ कळणं याला किंमत आहे? बोला ना. किती यांचा अर्थ कळणं याला किंमत आहे? किती यांचा अर्थ कळणं याला किंमत आहे का किती अनुभवात येणं याला किंमत आहे? किती अनुभवात येणं याला किंमत आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. कवाचावी? अनुभवावी. अनुभवा व्यतिरिक्त माणसानं बोलू नाही. बघा, एका गावामध्ये कीर्तनासाठी गेली. एक मावशी मला भेटल्या. म्हणे ताई, आम्ही हे सप्ताहामध्ये पारायण करतो, नवनाथ पारायण करतोय. आता हे पारायण 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 कुठपर्यंत करायचं सांगा ना. म्हटलं मावशी, जोपर्यंत तुम्ही नारायण होत नाही ना तोपर्यंत काय करायचं? पारायण करायचं. कीर्तन 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 कुठपर्यंत करायचं? होय अंग हरिरूप. जोपर्यंत हरीचे रूप होत नाही तोपर्यंत काय करायचं? कीर्तन करायचं. म्हणजे जोपर्यंत माणसाला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्या काय करत राहायच्या. बघा, अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. तुकोपर्यंत सांगणं अनुभवाचा आहे. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. अनुभवा व्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबराय बोलले नाही. आता सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. या दोन गोष्टी असून चालत नाही. ते हिताचं सुद्धा असलं पाहिजे. हिताचं असल्यानंतर कुणीही कुणाचं ऐकावं माईबाप? कदाचित एखाद्या वेळेस लहान लेकरू मोठ्याला सांगत असेल आणि लहानाचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर छोट्यानं मोठ्यानं सुद्धा छोट्याचं ऐकलं पाहिजे. का? ते आपल्या हिताचं आहे. आता बघा, नाही ऐकलं तर बंड होत असतात. बंड कळतात ना तुम्हाला? भांडणे होत असतात, विरोधात जात असतात. म्हणून काय करायचं? ऐकायचं. का? ते आपल्या हिताचं आहे. आता बघा, या ठिकाणी मी कीर्तन करते, काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगते. मग तुम्ही या ठिकाणी माझ्या ज्ञानांची वयाची तुलना करायची का? बोला ना, करायची का? वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश म्हटलं जातं, त्याला पोरकट म्हटलं जातं. काही काही माणसांचं वय वाढतं म्हणजे त्यांना लई अक्कल येते असं. काही काही माणसं म्हणतात बघा, ताई उगाच पांढरे नाही झालो आम्ही. अहो बाबा, तुम्हाला कॅल्शियम कमी पडलं. ज्ञानाचा आणि वय वाढण्याचा तीळ मात्र सुद्धा संबंध नाही. मूर्खस्य गात्रानी वर्धन्ति किंतु ज्ञानम न वर्धन्ति. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, त्याचं ज्ञान वाढत नाही. आता बघा, पुरुष वर्ग, तुमच्या ओठावर ही मिशी आहे, तिला तुम्ही कोणतं खत घातलं, पाणी घातलं, औषध घातलं, फवारणी केली, काय केलं म्हणजे ती आली? त्या गोष्टी टायमिंगला होत असतात बघा. म्हणून वयाला शोभेल असे विचार माणसाचे असले पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस मुलगा बापाला सांगत असेल आणि मुलाचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं सुद्धा मुलाचं
ऐकलं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस पत्नी पतीला सांगत असेल आणि पत्नीचं सांगणं पतीच्या हिताचं असेल तर पतीनं सुद्धा पत्नीचं ऐकलं पाहिजे, बरोबर. पण कधी हिताचं असल्यानंतर पत्नी हिताचं सांगते बघा. रात्रीच्या वेळेस दोघं जेवायला बसतात 8 वाजेला. जेवायला बसले की पती पत्नीला म्हणते, पतीला म्हणते, स्वामी ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचंय. तो म्हणतो बोल ना, रागवणार नाही ना? म्हणे नाही रागवणार, बोल काय बोलायचं ते बिनधास्त बोल. म्हणे तुमच्या भावाकडे बघावं तर त्यांच्या कपड्याची इस्त्री बी मोडत नाही आणि तुमचं मडम कायम शेतात गाडलेलं असतं. राब 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 कष्ट केली की वाटे झाल्यावर 2च होणार आहे, तुम्हाला गुंठावर बी जादा मिळणार नाही. माझ्या इडीचं आयुष्य गेलं सांगून सांगून, पण आपल्या लेकरा बाळांकडे बघा आणि मी सांगते वेगळं, मी सांगते वेगळं असं तुम्ही म्हणता, मी नाही म्हणत. हे जर पत्नी पतीला सांगत असेल तर हे पतीनं पत्नीचं ऐकलं नाही पाहिजे, उलट ओल्या फोकानं हाणली पाहिजे. पण पत्नी जर पतीला म्हणत असेल, तुम्ही जी दारू पिताय ना स्वामी, जे व्यसन करताय ना, त्या व्यसनामुळे तुमच्या शरीराचा नाश होत चाललाय. तुम्हाला समाजामध्ये किंमत राहिली नाही माईबाप, समाज तुम्हाला किंमत नाही, पाहुणे रावळे इज्जत देत नाही, समाजात ताट मान करून चालता येत नाही, आपल्या लेकराबाळांच्या शिक्षणावरती परिणाम होतोय. स्वामी तुमचं आयुष्य संपून जाईल हो, तुम्हाला हातापाया पडून विनंती करते, तुम्ही दारू नावाचं व्यसन काय करा, बंद करा. हे जर पत्नी अगदी कळकळीनं म्हणत असेल तर हे पतीनं पत्नीचं ऐकलं पाहिजे. का? ते आपल्या हिताचं आहे. तसं जगद्गुरु तुकोबारांचं सांगणं तुमच्या आमच्या हिताचं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन शुद्ध भावे, किंवा ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. पंढरीचा राणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. हे ऐके रे जना स्वहिताच्या खुणा, स्वहिताच्या खुणा. हे पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन शुद्ध व्हावे. आता तुकोबारांचं सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे आणि हिताचं सुद्धा आहे. पण शास्त्र सांगतं काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासू माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपली वेळ आणि एनर्जी वाया घालवू नाही. मानतच नसेल तर सांगून काही उपयोग आहे का? बघा एखादा गावातला आडवा चालणारा माणूस आहे, तो म्हणतो सप्ताह करून काय उपयोग आहे, तर त्याच्या तोंडाला उपयोग लागून काही उपयोग आहे का? किंवा एखादा आडवा बोलणारा व्यक्ती आहे, आडवा येणारा, तो म्हणतो हेल्या दूध देतो, आपण म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा, बरोबर आहे की नाही? त्याच्या तोंडाला लागायचं नाही बाबा. म्हणजे बघा मूर्ख माणसाला सांगत बसून आपली वेळ एनर्जी वाया घालू नका. बघा सूर्याला घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, बरोबर ना? मान्य नाही, मानत नाही. अर्थ नाही. का मान्य नाही? तर घुबडाला दिवसा दिसत नाही, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. आपण त्याला सांगत बसायचं नाही. मानत नसेल तर सांगत बसू नका. बघा तू का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. बघा दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. एक दगड एकदा मंदिरात जातो तर त्याचा देव बनतो महाराज. एक दगड एकदा मंदिरात जातो त्याचा देव होतो. हा दगडातला बदल आहे. माणूस दिवसातून किती वेळा मंदिरात जातो? 3दा मंदिरात जातो, पण दगडच राहतो. ही माणसाची अधोगती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एका चक्रात दगडात बदल झाला. हा चक्रा मारू मारू चक्कर येऊन पडला, पण याच्यात बदल झाला नाही. बदल होणं काळाची काय आहे? गरज आहे.
तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. याच्यावरती एक उदाहरण सांगते, मग तुमच्या बोलणं लक्षात येईन. प्रमाण बघा. आता जर लई शास्त्रातल्या पुराणातल्या गोष्टी सांगायला गेलं तर उदाहरणं सांगायला गेलं तर महाराज लोक म्हणतात हा बाबा आणला कोणी, बरोबर आहे की नाही. पण व्यावहारिक ज्ञानानुसार काही गोष्टी समजून सांगितल्या तर आमच्या मावश्या म्हणतात या ताईंना 110 वर्ष जगल्या पाहिजे. असंच आहे बघा. म्हणून अगदी सर्व परिचित उदाहरण आहे. ऐका. हरिभक्त परमादरणीय परमपूजनीय वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे कायम सांगायचे, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. याच्यावरती उदाहरण सांगते. एक मूर्ख माणूस रेल्वेनं प्रवास करत चालला होता बघा. रेल्वेनं प्रवास करत असताना रिझर्वेशनचं अगदी वरचं शीट त्याला मिळालं. 3 शीटं असतात. रेल्वेने ज्यानं प्रवास केला त्याला माहिती आहे रिझर्वेशनचे 3 शीटं असतात. त्यातलं वरचं शीट त्याला मिळालं. पण रेल्वेत बसल्यानंतर त्याला जुलाब लागले. काय लागले? जुलाब लागले. वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा, वरच्या शीटवर चढ, टॉयलेट बाथरूमकडे जा. दिवसभरचा प्रवास फार थकून गेला बाबा. जसा घरी आला तसा पटकन खाली बसला. तर बायको म्हटली एवढं थकायला काय झालं? जसे घरी आले तसे पटकन खाली बसले. म्हणे त्यानं घडलेला प्रकार सांगितला. म्हणे मी रेल्वेत बसलो, रिझर्वेशनचं वरचं शीट मला मिळालं आणि बसल्यानंतर मला जुलाब लागली. वरच्या शीटवर चढ खाली उतर प्रवासामध्ये माझ्या हातपायातली शक्ती संपून गेली. म्हणून मी शक्तिहीन झालो आणि जसा घरी आला तसं पटकन खाली बसलो. मग पत्नी म्हटली हो स्वामी. पत्नी हुशार होती बघा. संसारामध्ये एकानं हुशार राहावं लागतं. दोघांना असून चालत संसार लयाला जाऊ शकतो. म्हणून ऐका हुशार होती. ती म्हटली स्वामी एवढा त्रास तुम्हाला होत होता? म्हणे हो फार त्रास होत होता. मग एक गोष्ट करायची ना म्हणे, त्या खालच्या शीटवर बसणाऱ्या व्यक्तीला विनंती करायची की बाबा रे माझी तब्येत काही बरी नाही, तू माझ्या शीटवर बस, मी तुझ्या शीटवर बसतो असं म्हणायचं. तो म्हटला एवढं सोपं मला कळलं नाही होय. हे मी केलं असतं पण खालच्या शीटवर कोणी बसणंच नव्हतं. तर म्हणू कोणाला? ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. अशा मूर्ख माणसाला उपदेश करून आपली वेळ आणि एनर्जी वाया घालू नका. पण तिसरी गोष्ट शास्त्र असं सांगतं काही गोष्टी न विचारता सांगाव्या. कोणत्या? एखादा व्यक्ती 2ही डोळ्यांना आंधळा आहे, रस्त्यानं चाललाय, समोर मोठा खड्डा आहे, तो त्या खड्ड्यामध्ये पडणार हे ज्या माणसाला दिसतंय ना त्यानं काय करावं? त्या न दिसणाऱ्या माणसाला रस्ता विचारण्याची वाट बघावी का? त्याला न विचारता खड्ड्यात ढकलून द्यावं हे दिसणाऱ्याचं काम आहे, बरोबर ना? त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे दिसणाऱ्याचं काम आहे. माऊली ज्ञानोबा याच्यावरती ओवी वापरतात. अंधळा अंधकुपी पडता मग देखणे लावावे सत्पता, तेवी ज्ञानांना दुखी बुडता त्यासी उद्धाराया मी तत्वता प्रार्थितसे. म्हणजे 2ही डोळ्यानं माणूस आंधळा आहे, तो खड्ड्यात पडणार आहे, पण त्यानं रस्ता विचारण्याची वाट डोळस माणसानं बघत बसू नये. त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे डोळस माणसाचं काय आहे? कर्तव्य आहे. तसे तुम्ही आम्ही म्हणजे काय आहोत? आंधळे आहोत. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. आपण देवाला विसरून गेलोय म्हणून आपल्या आंधळ्या व्यक्तींना तुकोबाराय हिताचा रस्ता दाखवतात अभंगाच्या पहिल्या चरणी. सांगतो तुम्हासे सांगतो तुम्हासे सांगतो तुम्हासे बजर विठ्ठला सांगतो तुम्हासे सांगतो तुम्हासे सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला हो सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाशिताने केला जन्म माया नाशिताने केला जन्म माया करिता बरोबर करिता बरोबर करिता बरोबर दुर्बस दोरे करिता बरोबर करिता बरोबर करिता बरोबर दुर्बस दोरे नाही तरी गेला जन्म माया
तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरायांनी सांगितलं काय करा, देवाचं भजन करा. तुम्हासी म्हणजे कुणासी? आपल्या सगळ्यांना सांगितलं. का असं म्हटले, सांगतो महाराज लोकांसी विठ्ठलाला भजा, असं म्हटले का बाबा? सांगतो तुम्हासी, प्रत्येकाला सांगितलं काय करा, देवाचं भजन करा. देवाचं भजन जे आहे ते प्रत्येकाला करता येतं. भजन करण्यासाठी कुठल्याच प्रकारची अट नाही, परमार्थ करण्यासाठी कुठल्याच प्रकारची अट नाही, ना वयाची, ना कुळाची, ना जातीची, ना कसलीच अट नाही. परमार्थ जो आहे तो कुणाला करता येतो. म्हणून बघा, या संप्रदायामध्ये अनेक कुळामध्ये अनेक संत होऊन गेले, त्यांचं कुळ सुद्धा आपल्याला माहिती. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. किंवा कबीर मोमीन लतीब मुसलमान, सेनान हवीजान विष्णुदास. प्रत्येकाला काय करता येतो, परमार्थ करता येतो. इथे कुठल्याच प्रकारची अट नाही. तसं संसार करण्यासाठी अट आहे, प्रपंच करण्यासाठी अट आहे. ठराविक लोकांनाच करता येतो. उदाहरण देते ऐका, तो प्रत्येकाला करता येत नाही. आता उदाहरणाशिवाय तुम्हाला कळणारच नाही बोलणं माझं, म्हणून प्रत्येक गोष्टीला उदाहरण आहे ऐका. आता प्रपंच जो आहे तो ठराविक व्यक्तींना करता येतो. संसारातलं उदाहरण घ्या. या बाळानं ठरवलं, समोर बसलेल्या, मला लग्न करायचं. तर त्या मागच्या बसलेल्या, त्यानं ठरवलं मला लग्न करायचं. येईल का करता? इकडं बघ, इकडं तुला म्हटले मी. त्यानं ठरवलं लग्न करायचं, येईल का करता? तो पण लाजला बघा. टाईम आहे अजून. आता इथं चांगल्या चांगल्यांना भेटना. बघा, त्यानं ठरवलं लग्न करायचं, करता येणार नाही. का? त्याचं वय कमी आहे. उदाहरण देते बरं बाबा, फॉर एक्झाम्पल आहे. आता माफी मागून बोलते, लहान तोंडी मोठा घास घेते, पण उदाहरणाशिवाय लोकांना कळत नाही. बाबांना ठरवलं लग्न करायचं, येईल का करता? नाही करता येणार. का? बाबांचं वय ओलांडून गेलं. म्हणजे लग्नासाठी प्रत्येक गोष्टीची अट आहे, वयाची, श्रीमंतीची, आडनावाची, कुळाची, प्रत्येक गोष्टीची आहे, अट आहे. त्याचप्रमाणे उदाहरण द्यायचं ठरलं तर परमार्थातलं, त्या मुलानं ठरवलं मला हापसेताईंचं कीर्तन ऐकायचं. आला, बसला, ऐकलं, काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही, त्याला करता आलं. बाबांना ठरवलं मला यायचं हापसेताईंचं कीर्तन ऐकायचं, स्वातीताईंचं, आले, बसले, कीर्तन ऐकलं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे परमार्थ जो आहे तो प्रत्येकाला करता येतो. तसं प्रपंचाकरता प्रत्येक गोष्टीची काय आहे, अट आहे. तो ठराविक लोकांनाच करता येतो. तसा परमार्थ जो सर्वांना करता येतो आणि प्रपंच ठराविक लोकांना करता येतो. प्रपंचासाठी कुणाचं काहीच लागत नाही. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अगदी 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणालाही हा काय करता येतो, परमार्थ करता येतो. म्हणून प्रत्येकानं काय करा, त्या भगवान परमात्म्याचं भजन करा, असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. पहिल्यांदाच सांगितलं विठ्ठल म्हणजे काय. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिघांचं जे एका ठिकाणी रूप आहे, त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला काय करा, आपलंसं करा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. म्हणून आपण सर्वांनी काय करा, त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. भजा म्हणजे काय, 24 तास गळ्यामध्ये टाळ घालायचं आणि भजन करत बसायचंय का? बोला ना. 24 तास गळ्यात टाळ घालायचं आणि भजन करायचं, असं होतं का त्याचा अर्थ? भजन करणं, देवाची भक्ती करणं म्हणजे काय करणं, आपल्याला आपली इति कर्तव्यता समजून घेणं. भगवान परमात्म्यानं नरदेह कशा करता दिलाय, देव, देश, धर्म याची सेवा करणं म्हणजे काय होणं, चांगलं वागणं, देवाची भक्ती करणं आहे. असं बघा, पण आपल्याला चांगलं वागताच येत नाही. भगवान परमात्म्यानं चांगलं वागण्याकरता हा नरदेह दिलेला आहे बघा, पण आपल्याला याचं महत्त्व कळत नाही. या नरदेहाचं महत्त्व जर आपल्याला कळालं असतं तर बांधावरनं भांडणं झालीच नसती, बरोबर ना? या नरदेहाचं महत्त्व जर कळालं असतं तर दारूची दुकानं कधीच बंद पडली असती. या नरदेहाचं महत्त्व जर कळालं असतं तर आमच्या महिला मंडळांनी दोन्ही भावांना विभक्त केलंच नसतं. या नरदेहाचं किंमत जर आपल्याला कळाली असती तर घराला, कपाटाला कुलप लावायची गरज पडली.
मग तुम्ही म्हणता संपत्ती कुठे ठेवायची? पहिले लोक ठेवत नव्हते का? पहिले लोक संपत्ती ठेवायची कुठे? उतरंडीत ठेवायचे. पण आता उतरंडीची जागा कोणी घेतली? कपाटानं घेतली. बरोबर आहे की नाही? का घेतली? तर माणसंच कपटी झाली. बरोबर आहे की नाही? हेच त्याच्या मागचं कारण आहे. आपण असं धरू म्हणजे बघा, ज्याच्याकरता दिलंय त्याच्याकरता कळत नाही का? तर माणसं, पहिली जी माणसं होती ती अगदी निर्मळ मनाची होती, गंगेच्या पाण्यासारखी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तयाजवळी जैसी गंगा वाहे. गंगेच्या पाण्यासारखी होती. मला सांगायचंय काय, आपल्याला या नरदेहाची किंमत कळत नाही. हा नरदेह सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. बघा कसा प्राप्त होतो? ज्यावेळेस आपलं पापपुण्य समसमान होतं त्यावेळेस तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त होतो. ज्यावेळेस 184चा फेरा पूर्ण होतो त्यावेळेस हा नरदेह काय होतो? तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो. आणि आंधळ्याच्या हातामध्ये कावळ्याच्या हातामध्ये, आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला आम्हाला मिळालाय. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. पण आपल्याला याची किंमत कळत नाही. आपण या देहाचं काय करतोय? मातेरे करतोय. पहिल्यांदाच प्रमाण झालं, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. भजना करता दिलाय मायबाप, पण आपण काय करता वापरला? भोजना करता वापरला. ज्याच्या करता दिलाय त्याच्या करताच आपण काय केला पाहिजे? याचा वापर केला पाहिजे. हे इंद्रिय यथासांग भगवान परमात्म्याने आपल्याला दिली, फुकट दिली, फुकट. एका एका इंद्रियाची काय काय किंमत आहे तुम्हाला माहीत असेल. एक दात पडला तर डॉक्टर साहेबांना जाऊन विचारा काय किंमत आहे त्याची. देवानं 32च्या 32 दिली आपल्याला, पण आपण नको ते खाऊन पाडली. बरोबर आहे की नाही? नको ते चावून पाडली. पण आपल्याला याची किंमत कळत नाही. बहुमोल किमतीचा नरदेह दिलाय. बघा, ह्या पूर्ण इंद्रिय यथासांग दिली. कशा करता दिली? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. हात दिलेत त्याच्या भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलं त्याचं गुणगान गाण्यासाठी, डोळे दिलेत चांगलं बघण्यासाठी, कान दिले त्याची कीर्ती ऐकण्यासाठी, पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी. पण आपण या इंद्रियांचा यथासांग वापर करत नाही. म्हणून बहुमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय. आपण काय केलं पाहिजे? या नरदेहाचं सोनं केलं पाहिजे. काही माणसं एवढ्या अपवित्र जागेमध्ये जन्माला येतात तरी देखील काय करतात? या नरदेहाचं सोनं करतात. आपण का केलं नाही पाहिजे? आपण तर फार पवित्र राष्ट्रात, पवित्र कुळात, पवित्र राज्यात, पवित्र गावात जन्माला आलोय. आपण आपल्या जीवाचं काय करा? सोनं करा. काही माणसं अपवित्र जागेत जन्माला येतात तरी देखील जीवनाचं कल्याण करतात. कसं करतात ऐका, उदाहरणच सांगेल बघा, आणि विठोबा रखुमाईचं भजन घेईल बघा. कसं त्यांनी त्यांच्या जीवनाचं कल्याण केलं. अतिशय अपवित्र जागेमध्ये जन्माला आलेली एक महिला भक्त आहे. अतिशय शापित आहे जागा बघा. एखाद्याने दिवसा जरी त्या गल्लीकडे बघितलं तर कुणी आपल्यावर संशय घेईल की काय? अशी शापित असणाऱ्या जागेमध्ये एका महिला भक्ताचा जन्म झाला. नाव तिचं कान्होपात्रा. एका वेश्येच्या पोटी जन्माला आली. श्यामा नावाच्या वेश्येच्या पोटी जन्माला आलेली ही कान्होपात्रा, तिनं तिच्या जीवनाचं कल्याण कसं केलं बघा. म्हणून माणसाचं श्रेष्ठत्व हे त्याच्या जातीपातीवर कधीच अवलंबून नसतं. माणसाचं श्रेष्ठत्व हे त्याच्या सद्गुणांवरती अवलंबून असतं. ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणे ज्येष्ठोत्तम उच्यते. म्हणजे सर्व काही आपल्या कर्तृत्वावरती अवलंबून आहे. आपण कर्तृत्वानं काय करायचं? सिद्ध करून दाखवायचं. तिनं तिचं जीवन कसं सिद्ध करून दाखवलं ऐका. काही माणसं चांगल्या पवित्र जागेत जन्माला येतात महाराज, पण तरी देखील गटारात जाऊन पडतात. आणि काही माणसं अतिशय अपवित्र जागेत जन्माला येतात तरी देखील त्यांना भगवान परमात्म्याच्या चरणी काय मिळते? जागा मिळते. कशी मिळाली? कान्होपात्रेला सांगते ऐका. शापित जागेत जन्माला आलेली ही कान्होपात्रा, श्यामा नावाच्या वेश्येच्या पोटी जन्माला आली कान्होपात्रा वेश्येच्या गल्लीमध्ये राहत होती. आणि त्या वेश्येची गल्ली माझे संत चोखोबऱ्या झाडून काढत होते. झाडून काढत असताना माझ्या चोखोबऱ्यांचं काकडा भजन चालू झालं. तुम्ही काकडा भजन करताय ना आता? सुंदर असं काकडा भजन चालू झालं. उठा पांडुरंगा प्रभात
समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे सुंदर भजन चालू झालं. अतिशय गोड भजन होतं ते. ध्वनीचे त्या भजनाचे स्वर माझ्या कानोपात्रीच्या कानावरती पडले. फार गोड होतं. बाबा अहंकार निशी घन दाट गुरु वचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाविला चोखट नरहरी रामा गोविंदा वासुदेवा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. सुंदर भजन होतं. म्हणायला लागलं की म्हणतच राहावं इतकं गोड होतं बघा. अशा भजनाचे स्वर कान्होपात्रीच्या कानावरती पडले आणि पडल्यानंतर तिच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली महिला मंडळ की मी आई मला एकदा मंदिरात जायचंय मला त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहायचंय. बघा कसा आहे जगाचा बाप. पंढरपुराजवळच तिचं गाव होतं पण अजून मंदिरात गेलेली नव्हती महाराज. मंगळवेढा नावाचं तिचं गाव होतं पण मंदिरात प्रवेश केला नाही तिने. आईला विनंती करते आई जाऊ दे ना ग एकदा जाऊ दे ना ग एकदा. पण आई म्हणते बाळा आपण मंदिरात जायचं नसतं. श्रीमंत माणसं आपल्याकडे येतील आपण त्यांच्यासमोर नाचगाणं करायचं ते आपल्यावरती पैसे उधळतील हेच आपलं जीवन. पण कान्होपात्र म्हणते आई असलं दलदलीतलं जीवन नाही जगायचंय मला मला त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहायचे. आपण आपल्या मनामध्ये अशी भीती का ठेवायची. श्रीमंत माणसं आपल्याकडे येतील आपण त्यांच्यासमोर नाचगाणं करायचं पैसे उधळतील. कारण जगाचा पालन पोषण करणारा तू आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही सूर्य देखील उगवत नाही. मग आपण आपल्या मनामध्ये अशी भीती का ठेवायची. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे सगळं काही त्याच्या हातात आहे. का ठेवायची अशी भीती मनामध्ये. गतिर्भरता प्रभू साक्ष निवास शरणम श्रुत प्रभू अप्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगात ते चाडिता. सगळं काही त्याच्या सत्तेवर अवलंबून आहे. मी अशी मनामध्ये भीती ठेवणार नाही. आई मला एकदा मंदिरात जायचंय. खूप अट्टहास घेतला पण आई मंदिरात जाऊ देईना. मग काय करते नजर चुकून एकदा त्या गल्लीमधून दिंडी निघते आणि त्या दिंडीमध्ये माझी कानोपात्रा त्या दिंडीत सामील होते. आणि सामील झाल्यानंतर भजन करत करत ती पंढरपूरला निघते. जात असताना संत मंडळींना महाराज मंडळींना विचारते महाराज सांगा ना तू भगवान परमात्मा कसा आहे दिसायला त्याचं वर्णन करून सांगा किती गोड आहे. ऐका ना राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा विशेष काळा लोपनया रविशेष काळा लोपनिया कस्तुरी बलवट चंद्रा कस्तुरी बलवट चंद्रा देवा शशिकला लोपलिया शशिकला लोपलिया चंदनाचे मोठे कस्तुरी चंदनाचे वा अतिशय सुंदर टाळी वाजली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. फार सुंदर आहे. असं म्हटल्यानंतर कान्होपात्रीच्या मनामध्ये अजून उत्सुकता झाली देवाविषयी. एवढा सुंदर आहे भगवान परमात्मा.
मला त्याला पाहायचंय। एवढा सुंदर आहे, मग त्याचं महत्त्व मला पटवून द्या ना। तो सुंदर आहे दिसायला, त्याचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये? तर संत मंडळी, महाराज मंडळी म्हणतात त्याचं महत्त्व अजून वेदांना सुद्धा कळलं नाही कळला, वेद नाही कळला, पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। वेदानाये नाये कळला, वेदानाये नाये कळला, पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरी, राजा पंढरी। वेदा नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। आम्हाला त्याचं महत्त्व अजून कळालेलं नाही, आम्ही तुला त्याचं महत्त्व सांगू शकत नाही। असं बोलता बोलता, संभाषण करता करता कानोपात्रा रावळामध्ये प्रवेश करते, मंदिरात जाते। गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला समोर बघते आणि बघितल्यानंतर मायबाप, बघितल्यानंतर तिला तिच्या स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार होतो। मायबाप, किती सुंदर होती कानोपात्रा। ती म्हणते देवापेक्षा मी थोडी जास्तच कोवळी आहे, सुंदर आहे म्हणे। पण ती म्हणतात तू तुझ्यापेक्षाही कोवळा आहे। एवढी सुंदर माझी कानोपात्रा होती, ऐका ना, तिनं जर पाणी पिलं ना तर पहाडाच्या कपारातून जसा झरावा हवा तसं कंठातलं पाणी पिताना दिसायचं। तिनं जर पान खाल्लं तर ओठ गुलाबी होतात, नवल नाही, कंठसुद्धा काय व्हावा, गुलाबी व्हावा। आणि कुणी विचारावं मुंगी चावली की काय? एवढी कोमल होती, एवढी सुंदर होती। सूर्याच्या तप्त किरणांना ही प्रश्न पिडायचा की आपल्या किरणानं जर एखाद्या महिला भक्ताला त्रास झाला तर? एवढी कोमल, एवढी सुंदर असणारी कानोपात्रा ती म्हणते देवापेक्षा मी थोडी सुंदरच आहे। असं म्हटल्यानंतर ती महाराज मंडळी, संत मंडळी म्हणतात तो तुझ्यापेक्षाही कोवळा आहे, तुझ्यापेक्षाही सुंदर आहे। तू तर एकदा त्याच्या चरणाला स्पर्श करून तर बघ, मग तुला कळेल तो किती सुंदर आहे, किती कोवळा आहे। मग माझी कानोपात्रा त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती डोकं टेकवते, भगवंताच्या चरणाला हात लावते। मायबाप, तर देवाच्या चरणाला काय पडलाय? खड्डा पडलाय। तुम्ही गेलेले असाल पंढरपूरला, बघितलं असेल तुम्ही, देवाच्या चरणाला काय पडलेलं आहे? खड्डा पडलेला आहे। आणि मग हंबरड्या फोडून रडायला लागते आणि संकट प्रसंगी भगवान परमात्म्याला आर्त हाक मारते आणि त्या संकट प्रसंगी भगवान परमात्मा धावून येतो आणि त्याच्या चरणाजवळ माझ्या कानोपात्रेला जागा देतो। हे मी का सांगितलं? काही माणसं एवढ्या अपवित्र जागेत जन्माला येतात तरी देखील जीवनाचं काय करतात? कल्याण करतात। आपण सुद्धा आपल्या जन्माचं काय केलं पाहिजे? कल्याण केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे। नाही बसलं तर तुमचा आमचा जन्म काय होईल? वाया जाईल। वाया जाणं पहिल्यांदाच सांगितलं, जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी तिचा उपयोग नाही झाला तर काय होते? वाया जात असते। नाही तरी गेला जन्म वाया। मग लोक म्हटले हो तू खूप आहे, देवाचं भजन करू, पण आम्ही संसारिक आहोत, आम्हाला संसाराची बरोबरी करू द्या। एकदा संसार पूर्ण झाला की आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो। तेच जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, करिता बरोबरी दुरावशी दूरी, करिता बरोबरी दुरावशी दूरी, करिता बरोबरी दुरावशी दूरी, करिता बरोबरी दुरावाची दोरी, करिता बरोबरी दुरावाची दोरी, हो करिता बरोबरी दुरावाची दोरी, हो करिता बरोबरी दुरावाची दोरी, करिता बरोबरी दुरावाची दोरी, बाबाची पुरी वावाची, बाबाची पुरी वावाची,
सर्वांनी एकदा वरती हात घ्या. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपण भजन करू. घ्या वरती हात, खाली घ्यायचे नाही. ज्यानं खाली घेतले त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. माझ्यासोबत मोठ्या प्रेमानं भजन करायचं. हाताने टाळी आणि मुखानं प्रणाम म्हणा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. कॅमेरा आलाय बरं तुमच्याकडं, मोठ्या प्रेमानं करा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. टाळ वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. वाजवा टाळ. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. डोलेल हरी काना विठ्ठल पांडुरंग. डोलेल हरी काना विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग. डोलेल हरी काना विठ्ठल पांडुरंग. डोलेल हरी काना विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वाह भगवान. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पखवाजवा अतिशय गोड बाबा. आणि तुमच्यासाठी एकदा वाजवा. तुम्ही छान भजन केलं त्याबद्दल. करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. भरोभरी करणं म्हणजे हे केल्यानं संसार पूर्ण होईल.
ते केल्यानं संसार पूर्ण होईल, हे करून बघू ते करून बघू, पण संसार पूर्ण होत नाही. संसार म्हणजे कधीच कुणाचा पूर्ण झाला नाही. जेवढी बरोबरी करायला जाऊ तेवढं देवापासून काय होऊ, त्या बाजूला जाऊ बघा, दूर जाऊ. म्हणून काय करा, त्या देवापासून काय करा, भजन करा. असं जगद्गुरु तुकोबाराया सांगतात. पण म्हणतो आपण संसाराची बरोबरी करू मग देवाचं भजन करू, पण संसार हा पूर्ण होणारा नाही. संसार इति संसार, किती जरी केला तरी त्याला पूर्णत्व नाही, त्याचं नाव संसार. आणि थोडा जरी केला तरी तो तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जातो, त्याचं नाव परमार्थ. उदाहरण देते ऐका. संसारातलं घर घ्या, किती मजल्यावर मजले बांधले म्हणजे घर पूर्ण झालं? बोला ना बाबा, सर बोला, किती घरावर घर बांधलं म्हणजे पूर्ण झालं? तरी आपले हातात गज काय असतात, वरतीच असतात. जेवढी बरोबरी करायला जाऊ तेवढं देवापासून दूर जाऊ. आणि अजून परमार्थातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर आता हे मंदिर आहे, मंदिराचा गाभारा झाला, कलश झाला, मंदिर काय झालं, पूर्णत्व झालं. म्हणजे परमार्थाला काय आहे, पूर्णत्व आहे. प्रपंचाला पूर्णत्व नाही, संसाराला पूर्णत्व नाही. संसार म्हणजे तुमच्या जीवनातला प्रश्नचिन्ह आणि परमार्थ म्हणजे तुमच्या जीवनातला पूर्णविराम आहे बघा. म्हणून रावणासारख्याचा संसार पूर्ण झाला नाही. तुमचं आमचं होईल का? रावण किती श्रीमंत होता, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. गडगंज श्रीमंत असणारा रावण सुद्धा संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही. त्यानं 3 इच्छा पूर्ण करायच्या ठरवल्या होत्या माईबाप. कोणत्या? सोन्याला सुगंध, खारा समुद्र गोडा, स्वर्गाला जायला शिडी. 3 इच्छा पूर्ण करणार होता, पण तो करू शकला नाही. का? संसार कुणाचाच पूर्ण झाला नाही. जर त्यानं संसारातल्या इच्छा पूर्ण केल्या असत्या तर सर्वांनी रावणाचा जय जयकार केला असता. जर त्यानं खारा समुद्र गोडा केला असता तर आमच्या पूर्ण शेतकऱ्याचं मतदान रावणाला पडलं असतं. आमचा एकच राजा कोण? रावण. पण तो तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही. त्यानं जर सोन्याला सुगंध आणला असता तर आमचं जे हे महिला मंडळ आहे ना, त्या महिला मंडळानं रावणाची आरती केली असती. जय देव जय देव जय रावणजी की. बरोबर आहे की नाही? का? तर पर्समध्ये सेंटची बॉटल ठेवायची गरजच नाही, नाकात नथेला सोनं, सोन्याला सुगंध. पण तो सुगंधही आणू शकला नाही, तो तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही. त्यानं स्वर्गाला जायला जर शिडी लावली असती तर जे बिनामाळकरी आहेत ना ते वरती गेले असते बाबा, ओरिजिनल खालीच दाबले गेले असते. पण तो तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही. संसार आत्तापर्यंत कुणाचाच पूर्ण झाला नाही, रावणाचा झाला नाही. किती श्रीमंत होता, विद्वान होता. नुसता विद्वान किती होता, ऐकायचं ठरलं तर ऐका. तुमच्या सर्वांकडे मोबाईल आहेत ना? आहेत असं ग्राह्य धरू. सर्वांकडे मोठमोठे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये भगवान शंकराचं तांडव स्तोत्र आहे. कोणी निर्माण केलंय? रावणानं निर्माण केलंय. एवढा विद्वान रावण आहे बघा. ते तांडव स्तोत्र जर वाचायला गेलं तर चांगल्या चांगल्या विद्वान व्यक्तींना 8-8, 15-15 दिवस वाचायला लागतील. पण असं असणारं तांडव स्तोत्र कुणी निर्माण केलं? रावणानं निर्माण केलं. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले अलेवलंब्य लंबित भुजंग तुंग मालिक डमड 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 डमनिनाद वड्ड वर्मय चकार चंड तांडवत नोतुन शिव शिव जटाकटाह संभ्रमं भ्रमं निलिप्प निर्झरी विलोल वीची वल्लरी विराजमान मुर्मण दगद दगद दगज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षण मम. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. फार सुंदर आहे बघा. पूर्ण म्हणले असते पण आता आपला वेळ संपलाय बघा. म्हणून एवढं तांडव स्तोत्र कुणी निर्माण केलंय? रावणानं तयार केलं. असा विद्वान, सामर्थ्यशाली आणि श्रीमंत असणारा रावण सुद्धा संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही. मग तुम्ही आम्ही करू शकू का? आपली रावणा एवढी श्रीमंती नाही. आपलं लाटण्यासगत विटलं तरी आपली तेवढी होणार नाही बघा. पण रावण करू शकला नाही, आपण पण करू शकत नाही. जेवढी बरोबरी करू तेवढं देवापासून दूर जाऊ. करू देवाचं भजन, हे झाल्यावर करू ते झाल्यावर करू, पण होत नाही बघा. एक मावशी भेटल्या दिंडीमध्ये जाताना. म्हटल्या मावशी, म्हटल्या मला ताई, म्हटलं चला ना वारीला. म्हणे आले असते पण 3 मुली आहेत, 2 मुलींचं लग्न झालंय. आता एकीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराया
बोला ना महिला मंडळ, वाऱ्या कराया. म्हणलं मावशी तुम्ही कधी मोकळ्याच होणार नाही. म्हणे कशी ग ताई? म्हटलं ऐका, पहिल्या 2 मुलीचं लग्न झालं, आता तिसरीचं लग्न होतं न होतं. पहिली बाळंतपणा येते, पहिली बाळंतपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायला येते, दुसरी ऑपरेशन करायहून जाती न जाती तिसरी घटस्फोट घेऊन मोकळी होती. मग तुम्ही वाऱ्या कराया मोकळ्या कधी होता? जेवढा अट्टहासानं सायासानं या प्रपंचापासून बाजूला जायचा प्रयत्न करू, तेवढं देवापासून आपण काय होतो? दूर जात असतो. म्हणून या संसारामध्ये गुरफटू नका करिता, भरोबरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा जीवाला वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित किंवा पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जनने जठरे शयन. य संसारे खलदुस्तार कृपया पारे पाहे मुरा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? देवाचं भजन करावं लागेल. आता तुम्ही हा उत्साह साजरा करता, धर्मनाथ बीजोत्सव कशा करता तर हे जन्म मरणाचं रहाडगाडगं संपवण्याकरता करता. तुम्ही भगवान दत्तात्रयाची आरती करता. काय म्हणता आरतीमध्ये? दत्त 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 येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. किंवा नवनाथांची आरती तुमची पाठ असेल, जय देव जय देव जय गोरक्षनाथा ओ मच्छिंद्रनाथा, आरती ओ वाळीता हरली भवचिंता, जय देव जय, असंच म्हणता ना. मग हे भवबंधन तुटण्याकरता तुम्ही काय करता? देवाचं भजन करता, हा उत्साह करताय बघा. म्हणून जेवढी बरोबरी करू तेवढं भगवान परमात्म्यापासून दूर जाऊ. आणि एक दिवस या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा जीवाला वाहून जावं लागेल. मग लोकांना तुकोबरायांचं सांगणं पटलं, लोक म्हटले देवाचं भजन करू, पण त्या देवाचं भजन करायला काय लागतं? तर तुकोबराय तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात काय न लगे का बाबाची जाणे, काय न लगे का सर म्हणा बाबाची कानाने भावची करण काही कवने आना भेटो पात, तो कवने आना भेटो पात, तो कवने आना भेटो तुका मन आना करिता बरोबरे नोराव नोरी करिता बरोबरी दुराव से तो कमन आन तू कमन आन विठ्ठल भावाचे करता बरोबरे दुराव से तुरी करता बरोबरी दुराव से तुरी भवाच्या पदन आना भवाच्या पदेवा
तोरी करिता बरोबर दोरावरचे दोन दोरावरचे दोन दोरावरचे दोन. वा वा. जय हो महाराज. करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वाहवसी काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. देवाला काय लागतो? भाव लागतो. भावाशिवाय देव आपलासा होत नाही. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त किंवा जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त देखी तैसी. तो देव कसा आहे? ना निराकार हो ना साकार हो भक्त की भावसे तदाकार हो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवाला भाव लागतो. एका सुभाषितकारानं फार गोड वर्णन केलं. भावानंच देव काय होतो? आपलाच होतो, आपला वश केला जातो. सुभाषितकार सांगतात भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन सत्तेन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन् ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. भाव नसेल तर देव आपलासा होत नाही. 8 गोष्टी सांगितल्यात वश करण्याच्या, पण भावानं काय होतो? देव आपलासा होतो. म्हणून देवासाठी काय करा? शुद्ध अंतकरणानं त्याची भक्ती करा, त्याचं भजन करा. काय भजन करायचं? ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली नारदास मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नारेश्वर 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 मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नारेश्वर मावली नारदास मावली नारेश्वर मावली नारेश्वर मावली नारेश्वर मावली नारेश्वर मावली नारेश्वर मावली मावली नारेश्वर मावली वाह. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. यथामती यथावकाश अल्पशाच्या बुद्धीप्रमाणे जसं जमेल, जशी नाथांनी मला बुद्धी दिली तसं मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. बघा, कीर्तन प्रसंगी उपस्थित असणारे मृदुंगाची गोड साथ करणारे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज धुमाले असतील, बाबांचे देखील धन्यवाद. फार गोड साथ त्यांनी दिली. त्याचप्रमाणे गायनाची उत्कृष्ट साथ करणारे हरिभक्त परायण अमोल महाराज गाडे असतील, हरिभक्त परायण परमादरणीय सोपण महाराज दिवे असतील, त्याचप्रमाणे आमचे बाप्पू मामा असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे येथे येण्याचा योग आला, आमंत्रित केलं असे असणारे भीमसेन सर असतील, त्याचप्रमाणे ज्यांची उशिरा का होईना आम्हाला साथ लागली असे असणारे मुसमाडे सर असतील, त्यांची सेवा आज या ठिकाणी गायनासाठी लागली. बघा, मुलांनाही ज्ञान देण्याची सेवा करतात आणि आम्हालाही गायनासाठी त्यांनी काय दिली? सेवा दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. माझे वडील असतील, माझी आई असतील, ताई असतील, सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ असेल, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच आहात. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी बालगोपाळही आहेत, चोपदार मामा आहे, आमचे शंकर भाऊ आहेत, त्याचप्रमाणे तानाजी मामा असतील, माझे पती असतील हरिभक्तपरायण संत कथाकार विकास महाराज हापसे असतील, विठ्ठल महाराज असतील, त्याचप्रमाणे भाऊ चैतन्य असेल, विनेकरी बाबा असतील, तुळशीवाल्या ताई असतील, त्याचप्रमाणे आमचे दत्ता महाराज असतील, स्वप्नील महाराज असतील. आणि हे काम, हा कार्यक्रम जिवंत ठेवण्याचं काम जे करतायत असे असणारे शूटिंगवाले दादा असतील. तुमच्या चॅनलचं नाव सांगा. बरंच मोठे आहे का? बरं, दिवे भाऊ असतील, त्यांनी का चॅनलवरती शूटिंग केलेलं आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच गोड नियोजन आहे. ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच आहे. सिस्टीम गोड आहे दादा दिवे भाऊ तुमची, एवढी गोड आहे, मला फार आवडली. मला काहीच त्रास झाला नाही. आजारी आहे बघा, सर्दी खोकला आहे, पण तरी देखील काहीच त्रास जाणवला नाही. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. महिला वर्ग बहुसंख्येने आहात, पुरुष वर्ग बहुसंख्येने आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करणार आहे, पण त्या अगोदर अन्नदान करणारे भाविक भक्तही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. या पत्रिकेमध्ये अनेको कर्ण एकत्र झालेत. महाभारतात एक कर्ण बघितला आपण, पण आज या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये अनेको कर्ण एकत्र होऊन हे धार्मिक कार्याचं काम जिवंत ठेवण्याचं काम करतात. बघा, खूप पैशावाला असला म्हणजे त्याचं श्रीमंतीचं गुणगौरव केलं जात नाही, त्याच्याच श्रीमंतीचं कौतुक केलं जातं ज्याचं धन धार्मिक कार्य जिवंत ठेवण्याचं काम करतं. धार्मिक कार्यामध्ये त्याचं धन खर्च केलं जातं, त्याचंच धन पुण्यवान आहे. ज्याचं धन पुण्यवान नाही त्याचं धन नको तिथं जातं, कोर्ट कचेरीत जातं, दवाखान्यात जातं,
नको तिथं जातं. पण आपण धार्मिक कार्यामध्ये काय केलं पाहिजे? खर्च केला पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून सर्व दानशूर दात्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आणि भगवान नाथांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करते की हा सप्ताह असाच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालू राहावा. एवढी नाथांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करेल आणि भगवंताला विनंती करते, सर्वांना उदंड असं आयुष्य दे, भरपूर संपत्ती दे, आरोग्य दे. हे प्रार्थना गुरुदेव से. ये स्वर्ग संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव ये आशीष दे, जो सोचने का फर्ज है. हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के. सच प्रेम के, नित्य नेम के, सद्धर्म के, सत्कर्म के. ऊंची है झूठी राह की, अन्याय की, अभिमान की. सेवा करन को दास की, परवाह नहीं हो जान की. परवाह नहीं हो जान की. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले ले पुरे देवा पुरे उत्तरे. अपराध महाराज तुम्ही हे नाही विचारिला अधिकारिया बोला. अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली.